संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्याच त्या ह्याला हरताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं. त्यांनी असंच म्हणावं लागेल. आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे की सत्ता में जब आदमी आता है, कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ न कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है. किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या, तो कहते हैं हाँ भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है, दल के लिए करनी पड़ती है, कुर्सी के लिए करनी पड़ती है. अब्दाली वाचताय किंवा तुमच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकताय, हिंदी में लिखा है. मराठी तो आपकी समझ में आने वाली बात नहीं है. मराठीचा जो काही ठसका आहे आणि जो काही फटका आहे लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला दिलेला आहे. पण तुम्हाला मराठी इतके वर्ष महाराष्ट्रात राहून कळत नसेल तर मुद्दामून तुमच्याच देवरसाने लिहिलेल्या हिंदीतले हे 4 ओळी ज्या आहेत त्या अब्दाली तुम्ही वाचा. आणि खुर्चीचा मोह काय आहे, पक्षाचा स्वार्थ कसा आहे, त्याच्यासाठी तुम्ही कसं काय सगळी वाट लावून काम करता आहात ते त्यांनी देवरसाने त्यावेळेला लिहून ठेवलेले. आज इतक्या वर्षानंतर आम्हाला जे वाटत होतं की हिंदुत्व 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 आहे ना, त्यावेळेला हा एक विचार होता, नक्की होता. पण आम्ही जे काही हिंदुत्व म्हणतोय तो हिंदुत्व हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे त्या महाराष्ट्राला धर्माला पुढे नेणारं आमचं हिंदुत्व आहे, साधू संतांचं हिंदुत्व आहे. आणि मी का तडफेने उतरलोय, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण जेव्हा म्हणतो हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, काय आपल्याला अधिकार काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांकडून असं आपण काय घेतलंय की त्यांच्या जयंती आपण साजरा करतोय, राज्याभिषेक दिन साजरा करतोय, अगदी दैवतासारखी त्याची पूजा करतोय. जर महाराज तुमच्या समोर उभे राहिले आणि विचारलं काय रे तू असं माझ्याकडनं काय घेतलंस की असा मोठा रुबाबात माझं नाव घेतोयस, काय घेतलंस नेमकं? तर मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये आपण तोच एक त्यांचा गुण घेतला पाहिजे. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता पण औरंगजेबाच्या पदरी त्याचे पाय चाटणारा सरदार होता. जसे हे गद्दार तिकडे गेलेत आपलं सरकार पाडून, तसंच प्रत्येक वेळेला भगव्याला घात भगव्याचा कोणी केला असेल तर तो शत्रूने नाही केला तर गद्दारांनी केलेला आहे. गद्दारांनी आपला घात केलाय. मग तो आपल्या छत्रपती संभाजी राजेंचा असेल, स्वराज्याचा असेल, घात केला तो आपल्या गद्दारांनी केला. आणि त्याही काळामध्ये मिर्झा राजे जो का आला प्रचंड समुद्रासारखं सैन्य घेऊन, आणि त्यांनी ओळखलं होतं की हा माणूस वेगळा आहे, हा राजा वेगळा आहे, ह्याचा जो जीव आहे तो सिंहासनात नाही अडकलेला, तो जनतेमध्ये अडकलेला आहे. कारण हे रयतेचं राज्य आहे. रयत म्हटल्यानंतर कोणत्याही इतर वस्तूपेक्षा जनतेचा प्राण हा महत्वाचा आहे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये हे जर का आदेश देणारा हा राजा असेल तर त्याचा जीव हा जनतेत अडकलाय. म्हणून त्यांनी जनतेची कत्तल सुरू केली. आणि जनतेची कत्तल सुरू केल्यानंतर महाराजांसमोर पर्याय नव्हता, शरण जावं लागलं. मग पुढचा सगळा तुम्हाला तो सगळा विषय माहिती आहे. आग्र्याला तिकडे घेऊन गेले आणि आग्र्याला जवळपास त्यांना मारायचंच ठरलं होतं औरंगजेबानी, पण मोठ्या शिताफीने महाराज निसटले आणि परत आल्यानंतर सर्व काही गमावलं होतं. सगळे गड गमावले होते, राज्य गमावलं होतं, खजिना होता तो गमावला होता, सैनिक गमावले होते, काही शिल्लक नव्हतं. म्हणजे पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, वडिलांचा फोटो चोरला. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा त्यांनी मर्द मुठभर असतील पण मावळ्यांना सोबत घेऊन औरंगजेबाच्या छाताड्यावरती भगवा रोवून स्वराज्य हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मग आपण हे नाही करू शकत? आपण नाही करू शकत? अरे तेव्हाची लढाई वेगळी होती. तेव्हा ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय नव्हतं. सरळ तलवार घेऊन यायचे आणि जे मी म्हणतो ना तू राहशील किंवा मी राहीन, जसा सिंहगडाच्या वेळेला तानाजी आणि तो उदयसिंग म्हणजे समोरासमोर भिडायचे, लढाई व्हायची, रक्तबंब वाढवायचे, कोणाचा हात कापला जायचा, कोणाची गर्दन छाटली जायची, कोणाचे पाय जायचे. तरी देखील उभं राहिलं का? चला जिंकूया. हा महाराजांनी तेव्हा सुद्धा एक आदेश दिला असेल, चला जिंकूया. का?
कारण सगळं जे काही संकट आलं होतं ते संकट नेस्तनाबूत करून पुन्हा माझा पवित्र भगवा, हा हिंदू संस्कृतीचा भगवा, हा तिकडे मला रोवायलाच पाहिजे, त्या जिद्दीने महाराज परत आले आणि त्यांनी तो रोवून दाखवला, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. मग इतिहासामध्ये आपली नोंद काय झाली पाहिजे? अरे नुसते नाव घेणारे होते नाही. मी तर असा विचार करतो की माझं प्रत्येक पाऊल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब बघतायत की हा काय करतोय. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. शिवसेना म्हणजे नुसती यांच्यासारखा भाकड जनता पक्ष नाही, तर अन्याय जाळून टाकणारी मशाल आणि निखारा आहे तो निखारा, त्या निखाऱ्याची जबाबदारी त्यांनी